नमस्कार मित्रांनो, महिला व बाल विकास भरतीचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. बघा, संरक्षण अधिकारी कनिष्ठ आणि त्यासोबतच जर बघितलं स्वयंपाकी गट या दोन्ही पदांची बघा तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सोबतच बघा या दोघांचे जर बघितलं तर कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. त्यासोबतच बघा, तुम्हाला जर का अजूनपर्यंत तुम्ही निकाल बघितला नसेल, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले होते याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्याकडून जर बघितलं नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे ते आलेलं आहे. या अगोदर बघा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं की मार्च एंडिंगमध्ये किंवा बघा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये रिझल्ट जो आहे तुमचा लागणार आहे. आता बघा यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे सविस्तररित्या आपण जाणून घेऊया. आता बघा, जी ऑनलाईन परीक्षा आहे तुमची 30/1/2026 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर सरळ सेवा भरती प्रक्रियेचा निकाल व तात्पुरती गुणवत्ता यादी या प्रसिद्धी पत्रकासह प्रसिद्ध करण्यात येत आहे. संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या पदाच्या ऑनलाईन परीक्षा केवळ एका सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या असल्याने सदर संवर्गाचा निकाल सामान्यीकरणासह म्हणजेच की बघा नॉर्मलायझेशन प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, सामान्यीकरणासह जर बघितलं हा जो रिझल्ट आहे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा, स्वयंपाकी गट या संवर्गाच्या व्यावसायिक परीक्षेचा निकाल दिनांक 5/3/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यानुसार बघा, स्वयंपाकी गट या पदाकरिता गुणवत्तेनुसार तात्पुरती गुणवत्ता यादी व निवड प्रतीक्षा यादी या प्रसिद्धी पत्रकासह प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता बघा, स्वयंपाकी गट याची जी व्यावसायिक परीक्षा निकाल होता तो जर बघितला आपण तर 5/3/2026 रोजी जर बघितलं तर प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आता याची तात्पुरती गुणवत्ता यादी सोबतच प्रतीक्षा यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संपूर्ण जर माहिती बघितली तर यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, काही विद्यार्थ्यांना जर बघितलं निकालासंदर्भात काही आक्षेप असल्यास त्यांनी जर बघितलं तर बघा, महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे 28 राणीचा बाग व्हीआयपी सर्किट हाऊस शेजारी बार्टी कार्यालय परिसर पुणे 411001 या पत्त्यावर लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावेत. विहित मुदतीनंतर बघा प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा, 7 दिवसाच्या आत जर बघितलं तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे, म्हणजेच की बघा प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकांपासून. त्यानंतर जर बघितलं तर तुमचा जो आक्षेप आहे तो घेतला जाणार नाही, म्हणून बघा ज्या विद्यार्थ्यांना निकालासंदर्भात काही आक्षेप असतील ते नोंदवू शकतात. आता बघा, संरक्षण अधिकारी कनिष्ठ 17 पदे स्वयंपाकी गट व या पदाच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क यादीमध्ये बघा नमूद क्रमांक अनुक्रमांकी 1 ते 40 पर्यंत इथं देण्यात आलेला आहे. आता बघा, यांची जे कागदपत्र पडताळणीचा दिनांक वेळ जर बघितला तर दिनांक 7/5/2026 रोजी सकाळी 10:30 वाजता जर बघितलं यांची कागदपत्र पडताळणी म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे. त्यानंतर बघा, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 41 ते 80 अनुक्रमांक जर बघितलं तर दिनांक 8/5/2026 सकाळी 10:30 वाजता यांना बोलवण्यात आलेला आहे. आणि त्याच दिवशी जर बघितलं दुपारी 12:30 वाजता तर स्वयंपाकी गट यादीमध्ये नमूद सर्व उमेदवार यांना जर बघितलं तर दुपारी 12:30 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे. आता बघा, कागदपत्र पडताळणीचे स्थळ जर बघितलं तर महात्मा गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य समाज कल्याण आयुक्तालय आवार 3 चर्च रोड आगरकर नगर लँडमार्क फोटो झिंको कार्यालय पुणे 411001 प्रवासाचे जवळचे ठिकाण पुणे रेल्वे स्टेशन अंदाजे 800 मीटर. म्हणजेच की बघा, संपूर्ण जो कागदपत्र पडताळणीचे स्थळ म्हणजेच की जे ठिकाण आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आणि बघा, या ठिकाणी जर बघितलं जर तुमचा अनुक्रमांक कोणता आहे तो तुम्ही बघून घेसाल आणि त्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे. आता बघा, संपूर्ण जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे की कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे तर सविस्तर बघा कागदपत्रांचा तपशील इथं देण्यात आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. शासकीय ओळखपत्र जसं की बघा आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट, पॅन कार्ड हे तुम्हाला यापैकी एक घेऊन जायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, त्यासोबतच बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. ज्या कोणा विद्यार्थ्यांना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र माहिती नसेल तर बघा मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती ते दिलेलं आहे, त्यावरती तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर का ही माहिती बघितली नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाणार आणि टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे बायोमध्ये तुम्हाला मिळून जाणार. आता बघा, त्यानंतर बघा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्यासोबतच बघा अनुसूचित जाती जमातीसाठी जर बघितलं तर नसून जर बघितलं उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचं जे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर बघा EWS आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांसाठी हे लागणार आहे.
जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार पदाच्या शैक्षणिक अर्थाची कागदपत्र संपूर्ण जे कागदपत्रांचा तपशील आहे म्हणजे की कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेलं आहे. यापैकी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला समजून आले नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा बघा पर्सनली मला टेलिग्रामवरती मेसेज करू शकता. त्यानंतर बघा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगू शकेल. आता बघा त्याच खाली जर आपण आलो तर रिझल्ट बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की पोस्ट नेम तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला आहे प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर ग्रुप सी म्हणजेच की बघा संरक्षण अधिकारी गट क. आता बघा संपूर्ण जे नाव आहे त्यासोबतच बघा तुम्हाला जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क्स ऑब्टेन जे की बघा टॉपर जर बघितलं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे ज्याला की 184 गुण मिळालेले आहे. त्यानंतर बघा 182 अशा प्रकारे बघा तुम्हाला जे रिझल्ट बद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे. त्यासोबत बघा वेटिंग लिस्ट पण तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तुम्हाला नावासमोर बघा वेटिंग लिस्ट म्हणजे की असं दिसून येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि सुरुवातीला जर बघितलं तर 1 ते 40 एवढ्या उमेदवारांना जर बघितलं तर कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे. टोटल जर बघितलं तर बघा तुम्ही इथं बघू शकता की 80 उमेदवारांचं जे तात्पुरती निवड आहे ते करण्यात आलेली आहे. आता बघा ही जे तात्पुरती निवड यादी आहे तुमची जर बघितलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर बघा सविस्तररित्या जर बघितलं तर तुमची अंतिम निवड यादी करण्यात येणार आहे. सविस्तर माहिती तुम्ही इथं बघू शकता यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा जे काही व्यावसायिक चाचणी झालेली होती स्वयंपाकी गट या पदाची तर याची पण बघा तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जी आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तुम्ही इथं बघू शकता जे की तुम्हाला इथं मार्क्स किती मिळालेला आहे, संपूर्ण वेटिंग लिस्ट किती लागलेली आहे, संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा संरक्षण अधिकारी गट क या पदासाठी जर बघितलं तर किती उमेदवारांनी पेपर दिलेला होता आणि त्यांना किती मार्क्स मिळालेले होते त्याबद्दलची सविस्तर माहिती जर बघितली तर या PDF मध्ये खाली देण्यात आलेली आहे. त्या आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. तर बघा खाली जर आपण आलो तर तुम्ही इथं बघू शकता की प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर 17 पोस्ट रिझल्ट 2026 संपूर्ण जे माहिती आहे इथं देण्यात आलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क्स आहे म्हणजे की क्रमानुसार इथं मार्क्सची जे माहिती आहे इथं देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. सर्वात हायेस्ट ते सर्वात लोएस्ट अशा प्रकारे जर बघितलं तर मार्क्सची यादी इथं लावण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये तुमचे नाव सर्च करून तुम्हाला किती गुण मिळालेले आहे ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. संपूर्ण रिझल्टची माहिती जर बघितली तर या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वाची भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट बघितला नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.